सुख समृद्धी येण्यासाठी व अडचणींवर मात करण्यासाठी नवरात्रीत करावयाचे काही खास उपाय। जय माता दी। श्री स्वामी समर्थ। नवरात्री हा देवी उपासनेचा काळ आहे। या काळात आपण माता दुर्गेची नवरूपात पूजा करतो। श्रद्धा आणि भक्तीने केलेली उपासना केवळ आध्यात्मिक शांतीच देत नाही, तर जीवनातील अडचणीही दूर करते। आज आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या 9 दिवसात करावयाचे असे काही खास व सोपे प्रभावी उपाय, ज्यामुळे घरातील संकट दूर होतील, समृद्धी येईल आणि जीवनात सकारात्मकता वाढेल। नवरात्रीचे 9 दिवस हे शक्तीची उपासना करण्यासाठी अत्यंत पवित्र मानले जातात। माता दुर्गेच्या कृपेने जीवनातील अडचणी या नाहीशा होतात, आर्थिक संकट दूर होतात आणि आपल्या घरात कायम सुख शांती आणि समृद्धी नांदते। ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीत केलेले काही छोटे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात। उपाय नंबर 1, आईचे आशीर्वाद मिळवण्यासाठी। नवरात्रीच्या काळात दररोज देवीला एका गुलाबाच्या फुलासोबत 1 लवंग अर्पण जरूर करा। यामुळे आपल्या घरातील अडचणी या दूर होतात, कमी होतात आणि संकट ही देखील निघून जातात। आपल्या घरात सुख शांती नांदते। उपाय नंबर 2, नकारात्मकता दूर करण्यासाठी। आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंग आणि कापूर हे एकत्र जाळा। यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा ही टिकून राहते, निर्माण होते, समृद्धी वाढते आणि आपल्या घरातील वातावरण हे देखील शुद्ध राहते। उपाय नंबर 3, आर्थिक संकटावर मात करण्यासाठी। नवरात्रीच्या 9 दिवसात माता दुर्गेच्या पूजेसोबत आपल्या स्वयंपाकघरातील लवंगाचा वापर हा विशेष मानला जातो। घरातील लक्ष्मी स्थिर राहावी, लक्ष्मी माता आपल्या घरात टिकून राहावी, पैशांची अडचण ही येऊ नये यासाठी लवंगाचा उपाय केल्यास लाभ होतो। उपाय नंबर 4, नोकरीसाठी व करिअरसाठी। ज्यांना नोकरीत प्रगती होत नाहीये किंवा नोकरी मिळत नाहीये, तर अशा लोकांनी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला म्हणजेच दुर्गाष्टमी या दिवशी घराबाहेर पडताना डोक्यावरून 1 लवंग ही 7 वेळा फिरवावी आणि ती आपल्या खिशात ठेवावी। यामुळे नोकरीची संधी मिळते आणि आपल्या करिअरमध्ये तुम्ही जे काम करत असाल त्यामध्ये प्रगती होत राहील। मित्रांनो, नवरात्री म्हणजे केवळ उपवास किंवा विधी नव्हे, तर श्रद्धेने केलेले उपाय जे आपल्याला सकारात्मकता, शांती आणि समृद्धी देतात। तर नवरात्रीचे हे खास उपाय करून तुम्हीही आपल्या जीवनात सुख शांती आणि माता दुर्गेचे आशीर्वाद मिळवू शकतात। जय माता दी। श्री स्वामी समर्थ।